मला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत। सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी 17 मागण्या या 3 पक्षांना दिल्या होत्या। या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत। 10% आरक्षण मुस्लिमांना द्या। 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका, RSS वर बंदी लावा, अशा प्रकारच्या 17 मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता, अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल। आणि मग जर तुम्हाला वाटतंय की मुठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल, एक यावं लागेल। आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत, काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं, ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा। आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही। ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते आहे त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ। उद्धव ठाकरे सोशल बायकॉटिंग ही नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। हा गुन्हा आहे, तुम्हाला कोणाला सोशल बायकॉट करता येत नाही, हा गुन्हाच आहे। म्हणूनच किरीट सोमय्यांनी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशनकडे तक्रार देखील केलेली आहे। ते एक है तो सेफ आहे जे म्हणत होते ती भीती आता खरी ठरते का या सगळ्या दिसतच आहे। म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी जे सांगितलं की आपल्याला एक राहावं लागेल, एक है तो सेफ आहे। आज काँग्रेस जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात। त्यांच्याकडे या निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही, त्यांनी कधी विकास केला नाही, ते विकासावर बोलत नाही, त्यांच्याकडे रोड मॅप नाही, त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा प्रयत्न। मला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत। सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी 17 मागण्या या 3 पक्षांना दिल्या होत्या। या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत। 10% आरक्षण मुस्लिमांना द्या। 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका, RSS वर बंदी लावा, अशा प्रकारच्या 17 मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता, अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल। आणि मग जर तुम्हाला वाटतंय की मुठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग
जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल, एक यावं लागेल. आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत, काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं, ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा. आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही. ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ. उद्धव ठाकरे स्वतःला सोशल बायकॉटिंग ही नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा गुन्हा आहे. तुम्हाला कोणाला सोशल बायकॉट करता येत नाही, हा गुन्हाच आहे. म्हणूनच किरीट सोमय्यांनी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशनकडे तक्रार देखील केलेली आहे. ते एक है तो सेफ आहे जे म्हणत होते ती भीती आता खरी ठरते का या सगळ्या याच्यानंतर? दिसतच आहे. म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी जे सांगितलं की आपल्याला एक राहावं लागेल, एक है तो सेफ आहे. आज काँग्रेस जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात. त्यांच्याकडे या निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही. त्यांनी कधी विकास केला नाही, ते विकासावर बोलत नाही, त्यांच्याकडे रोड मॅप नाही. त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा प्रयत्न. आप सबको मेरी नेक ख्वाहिशात और सलामती की दुआएं. महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर फडणवीस साहब ने एक ऐसा काम किया है जिसकी मुझे उनसे उम्मीद नहीं थी. मैंने जो अपील जारी की और जिसके लिए मैं मुसलसल कोशिश कर रहा हूं कि महाराष्ट्र के वोटर इस इलेक्शन में 100% वोट डालें, अपने वोट को डिवाइड न होने दें और अपना वोट इस तरह डालें कि जो कम्युनल फासिस्ट फोर्सेस हैं वो महाराष्ट्र में भी कमज़ोर हों और देश भर में कमज़ोर हों. देश भाईचारे और मोहब्बत की बुनियाद पर तरक्की कर सकता है, नफ़रत और बंटवारे की बुनियाद पर कभी तरक्की नहीं कर सकता. मैंने अपने उस स्टेटमेंट में ये बात भी कही थी कि मेरी इस कोशिश को बार बार वोट जिहाद का नाम दिया जा रहा है. मैंने कहा था कि मैंने 13 तारीख को अपनी बॉम्बे की प्रेस कॉन्फ्रेंस में जिन कैंडिडेट्स को सपोर्ट करने की अपील की थी उनमें से 23 के सिवा आउट ऑफ 288 288 में 23 के अलावा सब के सब हमारे हिंदू भाई बहनें हैं. हिंदू भाई बहनों को वोट देने की अपील करना, क्या ये वोट जिहाद है? 750 किसान अपने अधिकारों की मांग करते हुए शहीद हुए, मारे गए, हलाक हुए. क्या उनके अधिकारों की बात करना और उनसे सही डायरेक्शन में वोट डालने की अपील करना, क्या ये वोट जिहाद है? लाखों यूथ, हमारे नौजवान बच्चे और बच्चियां, और हमारे से मुराद मुस्लिम नहीं हैं, मैं पूरे महाराष्ट्र के नौजवानों की बात कर रहा हूँ, जिनमें मराठा भी हैं, जिनमें दलित भी हैं, जिनमें ओबीसीज भी हैं, जिसमें दूसरे धर्मों के मानने वाले भी हैं. वो अपने माँ बाप की गाढ़ी कमाई खर्च करके, खून पसीना एक करके ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन करते हैं, लेकिन उनको जॉब नहीं मिलता. ऐसे नौजवानों की आवाज़ उठाना, क्या ये वोट जिहाद है?
महिलाओं की इज्जतें लूटी जा रही हैं, क्या उन महिलाओं की आवाज़ उठाना, क्या ये वोट जिहाद है? जगह जगह मॉब लिंचिंग हो रही है, जो यकीनन भारत की खूबसूरत पेशानी पर एक काला टीका है, एक कलंक है। क्या इस कलंक को मिटाने की कोशिश और भारत की छवि को खूबसूरत बनाने की कोशिश, क्या ये वोट जिहाद है? क्या मराठों के उभरते हुए बहुत मजबूत लीडर जरंगे पाटिल, वो जब फडणवीस के ख़िलाफ़ बोलते हैं और साफ साफ ऐलान करते हैं कि मैं फडणवीस को गिरा कर रहूँगा, बीजेपी को गिरा कर रहूँगा, तो क्या वो वोट जिहाद की बात करते हैं? और जब अजीत पवार और एकनाथ शिंदे ये बात कहते हैं कि बटोगे तो कटोगे, इस तरह की बातें महाराष्ट्र में नहीं चलेंगी, तो क्या वो भी वोट जिहाद की बात करते हैं? मैं सच कहता हूँ, मुझे फडणवीस साहब से ये उम्मीद नहीं थी। वो एक पढ़े लिखे आदमी हैं। जब मैंने ये कहा था कि अगर ये वोट जिहाद है तो क्या महाविकास अघाड़ी के सारे नेता जिहाद कर रहे हैं? क्या शरद पवार जी, बुजुर्ग मराठा रहनुमा, किसानों के लीडर, क्या वो जिहाद कर रहे हैं? ये कैसी मानसिकता है? जब राहुल गांधी मजलूमों की, कमज़ोरों की, अल्पसंख्यकों की, ओबीसीज की आवाज़ उठाते हैं, कास्ट सेंसस की बात करते हैं, तो उनको मौलाना राहुल गांधी कहा जाता है। जब उद्धव ठाकरे, महाराष्ट्र के बड़े लीडर और बहुत बड़ी फैमिली के एक सदस्य, हिस्टोरिकल बैकग्राउंड रखने वाले एक लीडर, जब वो अपना हिंदुत्व की अलग तशरीह करते हैं और कहते हैं, हम फ़ख्र से कहते हैं कि हम हिंदू हैं, लेकिन हमारा हिंदुत्व बीजेपी के हिंदुत्व से बिल्कुल अलग है, और फिर वो अपने हिंदुत्व के नाम पर, संविधान के नाम पर जब वो वोट मांगते हैं, तो क्या वो भी वोट जिहाद कर रहे हैं?